हाय हॅलो नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतोय गाजर न किस्ता कुकरमध्ये अगदी झटपट होणारा गाजरचा हलवा। गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतले। गाजरची साल काढून घेते। गाजर शिलून झाल्यानंतर पुढचा टोकाचा भाग आणि मागचा भाग अशा पद्धतीने कट करून घेतला। स्वच्छ धुवून घेतले, कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेतले। व्हिडिओ दाखवल्या त्या पद्धतीने कट करून घेतले। खूप जास्त मोठ्या साईजचे कट नाही मारायचे आणि खूप छोट्या साईजचे पण कट नाही केले तरी चालेल। अशा पद्धतीने कट करून घेतले। गाजर न किस्ता गाजरचा हलवा आपण जेव्हाही बनवतो तेव्हा खूप मोठ्या साईजचे गाजर घ्यायचे नाही। गाजरच्या मधला पांढरा भाग खूप जास्त नसला पाहिजे। कवडे गाजर घ्यायचे। कवडे गाजर असले तर कट करायला पण भारी जात नाही। संपूर्ण गाजर अशा पद्धतीने कट करून घेतले। संपूर्ण गाजर बघा किती छान असे लाल लाल दिसतात आणि कुठल्याच गाजरचा मधला भाग जास्त नाही आहे। अशाच पद्धतीचे गाजर घ्यायचे। गॅसवर कुकर ठेवला, त्यामध्ये 3 टेबलस्पून तूप टाकलं। कट केलेले गाजर टाकायचे। गाजरचा हलवा बनवताना मोठाच कुकर घ्या। हा 3 लिटरचा कुकर आहे। पुढे आपण हलव्यामध्ये दूध पण टाकणार आहोत, त्यासाठी मोठंच भांडं लागेल आपल्याला। तुपामध्ये टाकलेले गाजर हलकेसे मिनिटभर परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर कुकर बंद करायचा आणि स्लो गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर बंद करताना कुकरमध्ये दूध किंवा पाणी टाकायचं नाही। गाजराला स्वतःच आपलं पाणी सुटते। पाणी टाकलं तर ते जास्त पाणी होणार आणि दूध टाकलं तर दूध ते फुटते। स्लो गॅसवरच शिट्ट्या करून घ्यायच्या। मोठा गॅस करायचा नाही। मोठा गॅस केला तर गाजर जळू पण शकतात। 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरमधली हवा आपणआप निघून द्यायची। त्यानंतर कुकर खोलायचा। बघू शकता कुकरमध्ये किती पाणी आहे। तर 2 शिट्ट्यामध्ये गाजर छान शिजलेले आहेत। अशा पद्धतीने चम्मचच्या सहाय्याने पण मॅश होते, पण असं मॅशर असेल तर त्यांनी लवकर मॅश होते आणि खूप जास्त मॅश करायचं नाही। पुढे आपण त्यामध्ये दूध पण टाकणार आहोत, साखर पण टाकणार आहोत, त्यांच्यासोबत पण ती शिजणार आहे। गाजर न किस्ता 2 किलोचा गाजरचा हलवा कशा पद्धतीने बनवायचा हाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, नक्की चेक करा। मिक्स करून झाल्यानंतर अर्धा लिटर दूध टाकायचं आणि दुधावरची साय पण टाकायची। मिक्स करून घ्यायचं आणि दूध आटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करतच फिरवत राहायचं आहे। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। दूध अर्धा आटलेला आहे। 2 चम्मच मिल्क पावडर टाकायची। अर्धा कप साखर टाकायची। अर्धा कप सुकं खोबरं मिक्सरवर बारीक करून टाकायचं। अर्धा चम्मच विलायची पावडर टाकायची। हे छान मिक्स करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं। या व्हिडिओच्या आधी मी तुमच्याशी चपातीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। व्हिडिओमध्ये चपाती मऊ लुसलुशीत होण्यासाठी अशा भरपूर टिप्स शेअर केलेल्या आहेत मी। पीठ कशा पद्धतीने मळायचं, चपाती कशा पद्धतीने शेकायची आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत मऊ लुसलुशीत राहण्यासाठी कशा पद्धतीने चपाती बनवायची, तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। आणि तुम्ही जर नवीनच स्वयंपाक बनवायला शिकत असाल, चपाती बनवायला शिकत असाल तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरेल, नक्की बघा। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। मस्त असा झटपट कुकरमध्ये बनवलेला गाजरचा हलवा आपला तयार आहे। बघू शकता रंग पण किती छान आलेला आहे। तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रूट कट करून टाकायचे। तुपामध्ये परतून टाकले तरी चालेल। मी इथं बदाम आणि पिस्ता टाकले, मध्ये फ्राय न करताच टाकलेले आहेत। काजू माझ्याकडचे संपलेले आहेत, काजू पण टाका, छान टेस्ट लागते। मी इथं हलव्यामध्ये कोकोनट पावडर आणि मिल्क पावडर टाकली। तुम्ही कधी टाकली नसेल तर नक्की टाकून बघा, टेस्ट खूप छान येते, खूप छान लागते चवीला हलवा। हलवा बनल्यानंतर 1 चम्मच तूप पण टाकायचं वरून, मिक्स करून घ्यायचं। आहा, मस्त टेस्टी गाजरचा हलवा आपला तयार आहे। हलवा बनवायला तर बराच वेळ लागतो, संपायला तर अगदी 10 मिनिटच लागतात। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। असाच भरभरून सपोर्ट करत राहा। थँक्यू।